नमस्कार, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहा ताजी। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। एमआयडीसी परिसर स्थित नारायणा शाळेजवळ परप्रांतीय युवकांद्वारे प्राणघातक हल्ला। या सशस्त्र हल्ल्याने स्थानिक परिसरात भयपूर्ण तणाव। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांच्या पाल्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन। पुणे येथील कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे जिल्हा परिषद कर्मचारी हतबल। वाढत्या कामकाजाचा बोजा लक्षात घेता राज्यात सर्वत्र काळ्या फिती लावून आंदोलन। आणि जीएसटी लागू झाल्याने व्यापारी बांधवांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण। संपूर्ण महिनाभरात 1900 व्यापाऱ्यांनी केली नोंदणी। एमआयडीसी परिसरातील नारायणा शाळेजवळ 40 ते 50 परप्रांतीय युवकांनी कुंभारवाडा परिसरातील काही लोकांवर सशस्त्र प्राणघातक हल्ला केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। एमआयडीसी परिसरातील सुनील बुधवानी या व्यावसायिकाने 40 ते 50 परप्रांतीय युवकांना सोबत घेऊन अमोल संजय रोतडे, सूरज शालिकराम गवडी, मोहन साहेबराव बोरकर यांच्यावर चाकू तलवारीने हमला केला। जखमी युवक हे कुंभारवाडा परिसरातील असून 2 दिवसा अगोदरच त्याच परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। सर चालले होते सर बेकरीतनी, मी ते बोलवायला गेलो कामाला, त्याने पकडलं तेवढ्यात मारलं आम्हाला। कोणी मारलं? ते DRE किती जण होते? 80-90 जण होते ते। आणि ते आमचे मित्र होता त्याला समजलं, खाली पाडलं मला, मग लटा बुकच्या बघ चाललं, मारणं ओढत नेलं। मी कोशिश केली पण माझ्याकडून झाली। खूप जण होते ते नेलं आणि त्यांना फाशी द्यायची असे सुद्धा विचार केले। आणि अपार्टमेंटवर न्यावणे आणि त्यांना रोखून न्यावणे। अपार्टमेंट कोणाचं? ते बुधलानी त्यांचा मला काय वाटतं बहुतेक। आणि त्यांनी वर्षान पाटील सुद्धा होते मराठाचे, ते सुद्धा होते। कशा करता मारलं? त्याचा व्हॅन्यू केला कोणीतरी। आम्ही बेकरीमध्ये चाललो होतो, आम्हाला काय आमच्याजवळ आले एकदमच, त्यांना वाटलं यांनीच व्हॅन्यू केला होता, आम्हाला मारत होते। तलवार सुद्धा गाव आहे, तलवार। घटना कुठं झाली नेमकी? आधी आयटेज तिथं पकडलं आणि अपार्टमेंटमध्ये। अपार्टमेंट कुठं आहे? हे नारायण विद्यालय जवळ बांधणी। किती वाजता आहे त्याला? हे आता 7:30, 8 वाजता। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहे। जिल्ह्यातील सर्व कामगार कुटुंबीय विद्यार्थ्यांनी उपरोक्त सर्व योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे संबंधित विभागाद्वारे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विविध कार्यालय जसे इन्शुरन्स कंपन्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या, वखार महामंडळ, हॉटेल्स, बार, उपहारगृहे, हॉस्पिटल्स, दुकाने, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज विद्युत व पारेषण कंपनी, भारतीय जीवन विमा निगम, भारतीय दूरसंचार निगम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बँक, पतसंस्था, महाबीज मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, ऑइल मिल, दाल मिल, पेपर मिल, वर्कशॉप, सूतगिरणी, साखर कारखाना, मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948, कारखाने अधिनियम 1948 कक्षेत येणाऱ्या तसेच एमआयडीसी क्षेत्रातील सर्व कंपन्या, कारखाने या ठिकाणी नोकरी करणारे कामगार व कर्मचाऱ्यांना पाल्यांना या योजनेचा लाभ दिला जातो। या अंतर्गत सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना, विशेष क्रीडा शिष्यवृत्ती योजना, आंतरराष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती योजना संबंधी माहिती देताना कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे यांनी दिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तर्फे सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विविध प्रकारची शिष्यवृत्ती दिल्या जातात। त्यामध्ये सर्वसाधारण शिष्यवृत्ती, दुसरी क्रीडा शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती, MPSC UPSC याकरता शिष्यवृत्ती, ह्या 4 प्रकारच्या शिष्यवृत्त्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जातात। ज्यामध्ये सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये वर्ग 10 पासून तर पुढे जेही उच्च शिक्षण घेत असेल, 10वा 11वा 12वा जे शिक्षण घेत असेल त्याच्याकरता 60% गुण असणे आवश्यक आहे अर्ज भरण्याकरता। ही राबवली जाते कामगारांच्या पाल्यांकरता। त्यानंतर क्रीडा शिष्यवृत्तीमध्ये जर तो स्टेट लेवलला, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर
त्यांनी सहभाग घेतला असेल, ज्यात त्याचा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आला असेल, अशा पाल्यांकरता आपण ही क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर उच्च शिक्षण परदेशी शिष्यवृत्तीमध्ये जी कामगारांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्याकरता 50,000पर्यंतची शिष्यवृत्ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिली जाते. आणि UPSC NPSC जे स्पर्धा परीक्षेचे शिष्यवृत्ती आहे, यात पहिला टप्पा ज्यांनी पास केलेला आहे असे इच्छुक उमेदवार याकरता अर्ज सादर करू शकतात. सर्व कामगारांनी कामगारांच्या पाल्यांना मी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आवाहन करू इच्छिते की या मध्ये जे कामगारांचे पाल्य या ठिकाणी अर्ज भरू इच्छितात, या शिष्यवृत्ती करता, त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा जवळ जे काही कामगार कल्याण केंद्र असतील त्या ठिकाणी जाऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पदवीधर नोंदणीनंतर 6वा व्हॉल्यूम 15,000 मतदारांचा राहणार आहे. नवीन नोंदणीकृत मतदारांची यादी शीघ्रतम प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994च्या कलम 99 आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 131 मधील तरतुदीनुसार पदवीधारकांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून विद्याशाखानिहाय वैध ठरलेल्या अर्जातील नावांच्या यादीने अंतर्भूत असलेला व्हॉल्यूम 6 अवैध ठरलेल्या अर्जातील नावांची यादी अर्ज अवैध असण्याच्या कारणांसह विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावरील इलेक्शन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यास इच्छुक असणाऱ्या व्हॉल्यूम 1 ते व्हॉल्यूम 6 मधील नोंदणीकृत पदवीधारकांना विद्यापीठाद्वारे विहित केलेल्या नमुन्यानुसार 16 ऑगस्ट 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या अनुषंगानं आणि त्यानुसार शासनाकडून जे आपल्याला एकरूप परिनियम प्राप्त झाले, त्या परिनियमाच्या अधीन राहून आपण ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आपण अधिसूचना काढली होती. त्यानुसार पदवीधरांच्या नोंदणीसाठी जो 6वा व्हॉल्यूम आपण जनरेट केलेला आहे तो कालच आपण प्रकाशित केलेला आहे. माफ करा, परवाच आपण संध्याकाळी तो प्रकाशित केलेला आहे. अशा 6व्या व्हॉल्यूममधल्या समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधारकांनी, आता ते रजिस्टर्ड पदवीधारक आहेत, त्यांना मतदार यादीत, विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी आपण विद्यापीठाच्या या साईटवर जो अपेंडिक्स A टाकलेला आहे, तो अपेंडिक्स A 16 तारखेपर्यंत ते ऑनलाईन भरू शकतात. ऑफलाईनने देखील ते आपलं नामांकन मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी अर्ज करू शकतात. आणि 17 तारखेला सायंकाळी 6 वाजेस्तोवर या सर्वांची म्हणजे त्या जी कॉम्प्युटरची कॉपी जनरेट होईल ऑनलाईन भरल्याची, ती प्रत विद्यापीठामध्ये जमा करणं आवश्यक आहे, जेणेकरून पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये या सर्व नोंदणीकृत पदवीधरांची नावं समाविष्ट करणं विद्यापीठाला शक्य होईल. मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्व नोंदणीकृत पदवीधारकांना असं आवाहन करतो की 16 तारखेपर्यंत न विसरता आपण सर्वांनी अपेंडिक्स A चा भरणा करून आपली मतदार म्हणून नोंदणी विद्यापीठाच्या या दप्तरी करावी. कारण की याच्यामध्ये एकंदरीत शासनानं आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगानं हिच्यामध्ये साधारणतः आता मुदतवाढ देणं हे शक्य होणार नाही. कारण की प्राधिकरणांचं गठन निवडणुकाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर बरेच सोपस्कार असतात, ते ऑक्टोबरपूर्वी नोव्हेंबरपूर्वी सगळं झालं पाहिजे. म्हणून हिच्यामध्ये कुठलीही मुदतवाढ मिळणं याचा मला असं वाटतं की या क्षणाला शक्य होणार नाही. म्हणून पुन्हा एकदा असं आवाहन करतो की ह्या 15 दिवसामध्ये आपण हे सर्व सोपस्कार पूर्ण करावे व 17 तारखेपर्यंत तशा प्रकारची एक प्रत विद्यापीठामध्ये जमा करावी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त RCN न्यूज. Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic,
a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School, near Chhatri Talav Garden, Dasrunagar Square, Amravati. काय सांगू कुणाले, काय झालं मले, थार नाही जीवाले. ए, हात काढ, नाहीतर कान गरम करी ना तुझे. हात काढ. विजय दगडू लोहार नाव माझं, लक्षात ठेवायचं. ए मागडा, जर माझ्या गाडीला काय झालं असतं तर अख्खीच्या अख्खी गाडी तुझ्या बापाकडून वसूल केली असती. किती सुंदर, हुशार, गुणी, गृहकृत्य दक्ष आणि मुख्य म्हणजे किती चारित्र्यवान आहे ते. हो, ते दिसतंयच मला. अबे पण तुले काय त्या इच्छेचा एवढा पुडका येऊन राहिला. हे गुंड तिच्या भोवती घिरट्या घालत नाही तर अजून कोणाच्या भोवती. आपल्याला काय करायला लागते. लोहारे म्हणून काय झालं, हुशार तर आहेस तोच. कोवळ ग मन हे बाई, वावरल ग मन हे बाई, उंच आकाशी झेपल ग मन हे बाई, रात राणीच्या फुला संगे. काय चाललंय दिने सारखं सारखं इच्छा इच्छा इच्छा. इच्छेशिवाय दुसरं नाहीये का माझ्या आयुष्यात काही. काही म्हण विचार, हे इच्छा ना गुंतत चालली आहे तू, आणि तू बी हळूहळू गुंतत चाललाय त्या इच्छा. आय लव्ह यू. हवा ग हवा, तुझा जीव वेडा स्पर्श हा हवा. पुढे पुन्हा तुमचा मुलगा माझ्या मुलीच्या पाठी आला तर त्याचे तुकडे तुकडे करून ह्या नदीत फेकून देईन. आई, मी तुला वचन देतो, मी इच्छेला कधीच नाही भेटणार. विनायका विधी महाविद्यालय अमरावती, BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स. वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी. BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर. नाही, तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्या सोबत राहील, पण तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही. हे काय? माझ्या हातांची चव सदैव तुझ्या घरकुल, मायेची चव. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे.
संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होऊन 1 महिन्याचा कालावधी झाला आहे. परंतु व्यापाऱ्यांमध्ये वस्तू व सेवा कर प्रणालीला घेऊन अद्यापही संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. जीएसटी लागू होऊन 1 महिन्याचा कालावधी झाला आहे. जीएसटीमुळे व्यवहारात व व्यापारी उलाढालीमध्ये 20% वाढ झाली आहे. 1 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान अमरावती जिल्ह्यात जीएसटी कर प्रणालीकरिता जवळपास 1900 व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापूर्वी जीएसटी लागू होण्यापूर्वी 32,000 व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती ऐकिवात आहे. जीएसटीला घेऊन व्यापार व वाणिज्य क्षेत्रात सर्वत्र सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. संबंधित विभागाद्वारे जीएसटीला घेऊन व्यापारी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत केबल ऑपरेटर, व्यापारी संघटना, गुड्स अँड ट्रान्सपोर्ट व जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन आदी संघटनांसोबत संपर्क अभियानद्वारे व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. या संदर्भात जीएसटी विभागाचे राज्य कर अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली प्रतिक्रिया. साधारणतः 1 महिना आज जीएसटी लागून पूर्ण झालेला आहे. या 1 महिन्यात सुरुवातीला जे व्यापाऱ्यांना धास्ती होती, काही भीती होती, ते बऱ्याच प्रमाणात दूर झाल्याचं दिसून येते. आज 1 महिन्याच्या कालावधीत जे जुन्या कायद्यांतर्गत अस्तित्वात असलेले डीलर्स होते ते साधारणतः 32,000 डीलर आपल्याकडे जीएसटीमध्ये पूर्ण नोंदीत झालेले आहेत आणि नव्याने जे लायबल झालेले आहेत जीएसटीमध्ये तसे आपल्याकडे 1 महिन्यात साधारणतः 1800 ते 1900 नवीन व्यापाऱ्यांनी नोंदणीकरिता अर्ज दाखल केलेले आहे. या सर्व व्यापाऱ्यांना आपण नोंदणीसुद्धा दिलेली आहे, नोंदणी दाखले दिलेले आहेत आणि दररोज साधारणतः 100 ते 150 ॲप्लिकेशन्स नव्याने आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी येत आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येतं की जीएसटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आता सकारात्मक झालेला आहे. त्याबाबतचे सर्व गैरसमज आता दूर झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. साधारणतः 2, 3 आणि 6 महिन्यापर्यंत ह्या सगळ्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर जेव्हा जेव्हा व्यापारी लायबल्स होतील तसे तसे नोंदणी घेतील आणि मग खऱ्या अर्थाने रिटर्न फायलिंग आणि ह्याची प्रक्रिया सुरू होईल. खरी जीएसटीची अंमलबजावणी साधारण 3 महिन्यानंतर आता सुरू होणार आहे. सध्या तरी व्यापाऱ्यांच्या मनातील वेगवेगळ्या शंका दूर करणे, त्यांना काही अडचणी येत असतील त्या सॉल्व्ह करणे यामध्ये आम्ही लक्ष देत आहोत. पहिल्या आठवड्यात जीएसटी बाबत लहान व्यावसायिकांना अनेक शंका होत्या. या दरम्यान कापड व्यावसायिक देशभरात संपावर होते. हळूहळू जीएसटी अंतर्गत विविध व्यवसाय रुळावर येऊ लागले. परंतु सद्यस्थितीत व्यावसायिकांच्या पातळीवर अनेक शंका संभ्रम आहेत, ज्यामुळे सरकारतर्फे सातत्याने स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तरीही व्यावसायिकांचे म्हणणे आहे की सरकारचे आमच्यापर्यंत पोहोचण्याचे माध्यम बहुतांश वृत्तपत्रातील जाहिराती आणि ऑनलाईन आहे. सरकारने खास करून लहान आणि ट्रेडिशनल व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी क्लस्टर आधारित अप्रोच वापरला पाहिजे. या संदर्भात सनदी लेखापाल राजेश चांडक यांनी दिली प्रतिक्रिया. जे लोक आतापर्यंत टॅक्स भरत नव्हते व्हॅट मध्ये, म्हणजे आय एम टॉकिंग ऑफ ट्रेडर्स, जे व्यावसायिक होते, बिझनेसमन, लहान जे भरत नव्हते, त्यांना सुद्धा आता जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घेणं खूपदा म्हणजे जरुरी झालेलं आहे. त्याच्याशिवाय बिझनेस करणं कठीण आहे. सप्लायर त्यांना माल देत नाहीये, ट्रकवाले त्यांचा माल घेत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना नंबर घ्यावा लागत आहे आणि त्यांना ते थोडं क्लिष्ट वाटतं. पण मला असं माझं प्रामाणिक मत आहे की ही सत्यता आहे म्हणून याला स्वीकार करायला पाहिजे जीएसटी कायद्याला आणि त्याच्याप्रमाणे वागून बिझनेस करायची पद्धती आपण शिकली पाहिजे. आता याच्यामध्ये एक जो त्रास होतोय लोकांना तो हा आहे की काही व्यावसायिक जीएसटी मध्ये जे रेट आहे 18% म्हणा किंवा 28% म्हणा, ते आम्ही वरतून लावू, त्याच्यामुळे गोष्टी महाग होतील वस्तू असं म्हणतात. त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होतो की जीएसटीमुळे महागाई वाढत आहे. पण खरं म्हणजे तसं नाही आहे. सरकारने, फायनान्स मिनिस्टरनी, प्राईम मिनिस्टरनी, रेव्हेन्यू सेक्रेटरीनी कितीदा समजावून सांगितलेलं आहे आपल्याला की पहिले दिलेल्या टॅक्सचा सेट ऑफ घेऊनच नवीन टॅक्स लावायला पाहिजे. अँटी प्रॉफिटिअरिंग कायदा त्यांनी आणलेला आहे. कोणत्याही व्यावसायिकांनी पूर्ण कायद्याचा बोज सगळ्या लोकांवर टाकवायचा प्रयत्न करू नये. त्यांनी तो व्यवस्थित पाहावा आणि किंमत कमी झालेली जर असेल तर तो फायदा लोकांपर्यंत पोहोचवावा अशी त्यांनी आपल्या सगळ्या सरकारने त्यांना विनंती केलेली आहे. हे कायद्याच्या द्वारे म्हणजे जरुरी आहे आणि माझी सुद्धा त्यांना विनंती आहे की त्यांनी जर असं केलं तर किमती कमी होण्यामध्ये याचा परिणाम दिसेल. अकाउंट्स ठेवायला आता थोडंसं जास्त आपले जी पहिलीची पद्धत आहे साधी सुधी की बिल फाडलं किंवा नाही फाडलं चालणार नाही. अकाउंट्स ठेवले किंवा नाही ठेवले तर हे बरोबर कोणाला त्याचा हिशोब करणार नाही. त्याच्यामुळे असेसमेंटला त्रास होईल, त्याच्यामुळे रिटर्न भरायला त्रास होईल. अकाउंटंटवर खूप बोज वाढला
कारण व्यापाऱ्याला नाही समजलं तर अकाउंटंटला करावं लागतं काम. चार्टर्ड अकाउंटंट्सवर बोज वाढला, कारण अकाउंटंट जे करून आणेल त्याचं व्हेरिफिकेशन सीएला करायचं आहे. आणि खूप लोकांचे खूप प्रश्न चं उत्तर रोज आम्हाला सगळ्या लोकांना द्यायचे आहे, त्यांना समजून सांगायचं आहे, परत परत सांगायचं आहे, चुकलं तर परत सुधरवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे खूप काम त्याच्यामुळे आमच्यावर सुद्धा ते आलेलं आहे. पण भारत देशाच्या सेवेमध्ये हे आमचं कर्तव्य आहे की नवीन कायद्याला त्याच्या बारकाईला समजून त्याच्या त्रासाला बाजूला करून आपण याला सगळ्यांनी मिळून सफल करायला पाहिजे. पुणे जिल्हा परिषद येथे कामकाजाच्या तणावामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनद्वारे दिनांक 2 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून संपूर्ण राज्यात काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्हा परिषद येथे दुपारच्या सुमारास दिवंगत बाळकृष्ण गुरव नामक कर्मचाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषद युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या सूत्रांद्वारे प्राप्त माहितीनुसार झिरो पेंडन्सी व अभिलेख वर्गीकरण मोहीम विभागीय आयुक्त पुणे यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली. संबंधित कामकाज 31 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता हे काम निर्धारित केलेल्या वेळेमध्ये पूर्ण करणे एक असंभव कार्य होते. या कामकाजाचा ताण लक्षात घेता संबंधित प्रकरणी बाळकृष्ण नामक कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत संबंधित कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद दिसून आले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा बोजा वाढल्यामुळे त्यांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाद्वारे कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. परंतु या बाबींकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे दबाव तंत्राचा वापर केला गेल्याने अमरावती जिल्हा परिषद येथे सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन करीत प्रशासनाच्या या अन्यायकारी प्रणालीचा निषेध केला. तसेच संपूर्ण राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये संबंधित आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे पदाधिकारी संजय राठे यांनी दिली प्रतिक्रिया. 2 दिवसाआधी कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत करवीर पंचायत समितीमधील एक आरोग्य विभागातील कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक स्वर्गीय श्री बाळकृष्ण गुरव यांनी अधिकाऱ्यांच्या ताणाच्या कामामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास त्या अधिकाऱ्यांनी त्याला प्रवृत्त केलं आणि त्यामुळे त्यांनी अशी टोकाची आणि दुर्दैवी भूमिका घेतली. त्यामुळे आमचा कर्मचारी आज या जगात राहिला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली. त्याचे पोरं बाळं त्याची पत्नी आज उघड्यावर पडली आहे. आज आपण पाहतो की जर एवढं आज कर्मचाऱ्याला एवढं कामाचं ताण आहे की तो 10 ते 6चं कार्यालयीन वेळ असताना सुद्धा आपल्याला माहीत आहे की सुट्टीच्या दिवशी आणि रात्री 10-10 वाजेपर्यंत तो काम करतो आणि अशा तुटपुंज पगारात आणि एवढं सगळं असताना नंतर जेव्हा त्याला धमक्या दिल्या जातात की बा हे काम जर या विहित वेळेमध्ये केलं नाही तर आपल्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि प्रशासकीय कारवाईचा दणका त्याला दिला जातो. आपल्यालाही माहीत आहे आपल्या जिल्हा परिषदेला असे अनुभव यापूर्वी आलेले आहे. आम्ही यापूर्वीसुद्धा याच संदर्भात आंदोलनं केली आहे. कारण नसताना काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर प्रशासनाला जेव्हा चूक लक्षात आली त्यानंतर प्रशासनाने त्यांची कारवाई मागे घेतली. हे सिद्ध झालेलं आहे की कारण नसताना त्याच्यावर एवढा कामाचा बोजा आणि एक आपल्याला माहीत आहे की त्याची शैक्षणिक पात्रता काय असते. तो एक 10वी-12वी पास कर्मचारी कशा पद्धतीनं काम करतो त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जात नाही प्रशासनाच्या वतीने. त्याला नियमांची माहिती वेळोवेळी दिल्या जात नाही. अशा कंडिशनमध्ये त्याला जेव्हा काम करायचं असते तेव्हा त्याचं मनोबल खच्चीकरण होते आणि अशा वेळेस तो टोकाची भूमिका घेतो. म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने की प्रत्येक पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या प्रशासनाचा निषेध करावा आणि जर यापुढे असंच काही म्हणजे याच पद्धतीने जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्ही निश्चितच याबद्दल तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करू. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सद्यस्थितीत प्रभारींच्या भरोश्यावर सुरू आहे. यामुळे बाजार समितीचे कामकाज प्रभावित झाल्याची चर्चा ऐकिवात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा संपूर्ण कारभार सध्या प्रभारी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर असून बाजार समितीचे सभापती किशोर चांगोले हे सध्या प्रभारी सभापती म्हणूनच कार्यरत आहे, तर सचिवांसारख्या महत्त्वाच्या पदांवर देखील प्रभारी सचिव म्हणून भुजंग डोईफोडे काम पाहत आहे. बाजार समितीला एकूण 58 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची मंजुरी असताना बाजार समितीत सध्या 34 कायम कर्मचारी कार्यरत असून त्यातही 18 शिपाई आहेत. 18 शिपायांपैकी 3 शिपायांचे प्रमोशन करण्यात आले आहे, तर 3 शिपाई निलंबित करण्यात आले आहे. तर महत्त्वाच्या 2 पदांवरील कर्मचारी प्रभारी म्हणून काम पाहत आहे. बाजार समितीला एकूण 58 कायमस्वरूपी कर्मचारी मंजूर असताना केवळ 34 कर्मचारीच कार्यरत आहे. इतर कर्मचाऱ्यांची भरती का करण्यात येत नाही हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या प्रभारी सभापती म्हणून किशोर चांगोले, प्रभारी सचिव म्हणून भुजंग डोईफोडे, प्रभारी लेखापाल म्हणून मोरे, सहाय्यक सचिव म्हणून वीरेंद्र देशमुख या कर्मचाऱ्यांकडे मूळ प्रभाराव्यतिरिक्त इतरही प्रभार देण्यात आलेले असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर कामाचे ओझे असते. प्रभारी मुख्य लिपिक म्हणून पवन देशमुख हे चोख जबाबदारी सांभाळत असले तरीही कामाचा दुप्पट बोजा मात्र प्रत्येक कर्मचाऱ्यांवर आहेच. 125 हंगामी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 60 ते 70 हंगामी कर्मचारी कामावरून कमी करण्यात आले आहेत. हंगामी कर्मचारी देखील बाजार समितीमध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करीत आहे. प्रशासकांनी सुमारे 1 ते 1.5 वर्ष बाजार समितीचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून संचालक मंडळ स्थापन झाले. बाजार समितीचा कार्यभार संचालक मंडळामुळे सुरळीत होईल असे वाटत होते, परंतु प्रशासकीय कारभारापेक्षाही बाजार समितीची स्थिती बिकट झाली आहे. एवढा पहाड उचलताना तेथील कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आलेले असतानाच पुन्हा बाजार समितीवर शासकीय तूर खरेदीची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजावर फार मोठा परिणाम होत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यालय, अधिकारी कार्यालय परिसर समीप अपंग जनता दलच्या वतीने अपंग कल्याण व पुनर्वसन निधीच्या मागणी संबंधित ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचे अपंग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनता दल जिल्हा महासचिव शेख बब्बू शेख मोहम्मद यांच्या मार्गदर्शन अंतर्गत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अपंग कल्याण व पुनर्वसन निधी त्वरित अपंगांच्या खात्यात जमा करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शासन निर्णय व उच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा अपंग कल्याण व पुनर्वसन निधी समाज कल्याण विभागाने सन 2016 ते 2017चा जवळपास 30 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष केले होते. ही बाब लक्षात घेता यापूर्वी अपंग जनता दल पदाधिकाऱ्यांद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले होते. या बाबीची दखल घेत 380 अर्जामधून 339 अपंगांचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहे. परंतु नवीन शासन निर्णयामध्ये असलेल्या जाचक अटींमुळे अपंग कल्याण व पुनर्वसन निधीच्या लाभापासून अपंग बांधव वंचित राहत आहे. संबंधित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाद्वारे दुर्लक्षित भूमिका कायम राहिल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अपंग जनता दलच्या वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या संदर्भात अपंग जनता दलाचे शेख अनीस पत्रकार यांनी दिली प्रतिक्रिया. कल्याण पुनर्वसन निधि 2016-17 का 30 लाख रुपए पेंडिंग था. उसमें अभी तक के 339 लोगों को मंजूर हो गए हैं, लेकिन अभी तक के समाज कल्याण विभाग ने वाटप नहीं किया है. तो 15 अगस्त के पूर्व वाटप करने लगा, अन्यथा 15 तारीख को हम आत्मदान आंदोलन करेंगे. कितना निधि बाकी है? 339 लोगों को मंजूर होके पेंडिंग पड़े हुए हैं. तो इसके बारे में आपने जिला परिषद आने बहुत बार निवेदन दिया है, लेकिन अभी तक के उन्होंने कोई एक्शन नहीं लिया उस पर. आज के निवेदन की भी कॉपी हमने 15 दिन पहले दिया था उनको, तभी सीओ साहब यहाँ पर हाजिर नहीं. क्यों इसके बारे में कुछ नहीं उन्होंने बांटा नहीं था? वो दुर्गाई कर रहे हैं. उच्च न्यायालय का आदेश है, शासन निर्णय सब होने के बाद में भी अधिकारी नया आया है, समाज कल्याण अधिकारी मैडम करके आई है. इससे पहले चौहान साहब थे तो वो बोले कि उनके हाथ में था, अभी हमारे हाथ में नहीं है, अभी मैं नहीं आई है, मुझे पता नहीं. अभी भी उन्होंने बांटा नहीं तो आप 15 अगस्त को अपंग जनता दल के 12 पदाधिकारी जिला परिषद के सामने आत्मदहन आंदोलन करेंगे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसीएन न्यूज.
बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना तोफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना. तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय. 11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग. मोकळ्या व हवेशीर वर्गखोल्या. ई-लर्निंगची सुविधा. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज. नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय. पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. जागेश्वरी ट्रॅव्हल्स खास अमरावतीकरांच्या आग्रहास्तव दर गुरुवारला संत श्री गजानन महाराज शेगाव दर्शन. सर्व भाविकांनी सेवेचा लाभ घ्यावा. सकाळी 8 वाजता अमरावती ते शेगाव आणि दुपारी 4:30 वाजता शेगाव ते अमरावती. तिकीट दर येणे जाणे फक्त 450 रुपये. वरिष्ठ नागरिकांकरता विशेष सवलत. बुकिंग करता संपर्क करा 0721 255 1333 वर. जागेश्वरी ट्रॅव्हल्स. आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा मूक मोर्चा काढण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशन दरम्यान हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. 17 रोजी होणारा मराठा क्रांती महामोर्चा हा मुंबई येथे निघणार आहे. त्या संदर्भात जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय समिती ही या मोर्चाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चासाठी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय जाणार आहे. जर हा भारतातला होणारा सर्वात मोठा शिस्तप्रिय, शिस्तबद्ध व शांतता पद्धतीने काढलेला मोर्चा असेल होणारा, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यासाठी आमचं अमरावतीतून जाणाऱ्या प्रत्येक मोर्चेकरांना आमचं असं जाहीर आवाहन आहे की त्यांनी मुंबई पोहोचताना आपलं वैयक्तिक नियोजन आधीच करून ठेवावं आणि साधारण इथून 5000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोर्चे करून आम्ही अपेक्षित करत आहोत की ते लोक मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपली ताकद दाखवून द्यायचं एक प्रत्येक जनमानसाने, सामान्य मराठा समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनींनी ठरवलेलं आहे. आणि या मोर्चात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मराठा क्रांती मोर्चा हा एक ऑफिशियल पेज आहे. त्याच्यावरून मॅप, त्याच्यावर येणारे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सचे पॉईंट, ट्रॅफिक रूट याबाबतची संपूर्ण माहिती याच्यावर उपलब्ध आहे आणि तिथूनच आपण याबाबतच्या डिटेल्स घ्याव्या अशी आम्ही एक विनंती सर्व मोर्चेकरूंना, जे लोक मुंबईत जात आहेत त्यांना इथून प्रेसच्या माध्यमातून करतो. निरंतर शिक्षण अभ्यासक्रमाअंतर्गत चालविण्यात येणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांना देखील चालविता येतील. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे याकरिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम संबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे अल्पकालीन स्वयंनिर्वाहित तत्वावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2017-18 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व स्वयंसेवी संस्था यांनी निरंतर शिक्षण अभ्यासक्रमाअंतर्गत स्वयंनिर्वाहित तत्वावर अल्पकालीन प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम सत्र 2017-18 पासून संबंधित विभागाच्या अधिसूचनेनुसार हे उपक्रम सुरू करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
कार्यप्रणाली व्यवस्थापन परिषदेने घोषित केलेल्या अटींच्या अधीन राहून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागामार्फत काही सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत। यामध्ये माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर साहेबांनी जो इनिशिएटिव्ह घेतला त्या माध्यमातून सगळ्या विभागाचे शैक्षणिक विभाग जे विद्यापीठाचे महाविद्यालयामध्ये आणि त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांना सुद्धा अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यासाठी आणि आम्ही आवाहन केलेले आहे। ही जे 3 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत हे फार शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत। इथील असणाऱ्या ज्या काही टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत आपल्या इथे उपलब्ध होणारा जो स्किल्ड मॅन पॉवर आहे तो निरनिराळ्या क्षेत्रातला का असेना त्याच्यासाठी सुरुवातीला आम्ही 11 प्रकारचे कोर्सेस सुरू केलेले आहेत। उदाहरण द्यायचं झाल्यास सर्टिफिकेट कोर्स इन टेक्सटाईल क्वालिटी इन्स्पेक्शन, सर्टिफिकेट कोर्स इन टेक्सटाईल विविंग, सर्टिफिकेट कोर्स इन टेक्सटाईल स्पिनिंग, सर्टिफिकेट कोर्स इन केमिकल प्रोसेसिंग, अशा प्रकारचे जे रेग्युलर लागणारे जॉब्स जे आहेत त्या टेक्सटाईल इंडस्ट्रीजमध्ये लागतात। आपण पाहता की मोठमोठ्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत। रेमंड आहे, सियाराम आहे, श्याम इंडोफॅब आहे, सूर्यलक्ष्मी कॉटन इंडस्ट्रीज आहे, अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीज आपल्या टेक्सटाईल पार्कमध्ये येऊ घातलेले आहेत आणि त्यांना लागणारा जो मॅनपॉवर आहे अशा प्रकारचे तेथे जे काही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे अधिकारी आहेत तिथले जनरल मॅनेजर्स आहेत यांना सोबत घेऊन आम्ही त्याच्या प्रकारचा सिलेबस डेव्हलप करून हे कोर्सेस तयार केलेले आहेत आणि हे कोर्सेस 3 महिन्याचे कोर्सेस महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये आणि कोणत्याही शैक्षणिक संस्थेने जर आम्हाला मागणी केली तरी त्या शैक्षणिक संस्थेला सुद्धा त्या स्वयंसेवी संस्थेला सुद्धा आम्ही अशा प्रकारचे कोर्सेस देणार आहोत। संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही तथा सदर पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक कौशल्य प्रदान करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वृद्धिगत करण्यासाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाच्या मार्गदर्शनाखाली नवयुवक व युवतींना स्वावलंबी व व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांना निश्चित स्वरूपाचे कौशल्यपूर्ण शिक्षण देता यावे या हेतूने संबंधित अभ्यासक्रम राबविला जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी सांगितले, हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। कारण आतापर्यंत आपण पाहिलं की विद्यापीठ फक्त डिग्री देतं, पण या माध्यमातून आता म्हणजे खरोखरच मी तर सुरुवातीला आभार मानेल आमच्या कुलगुरू साहेबांचे की ज्यांच्या पुढाकाराने अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस सुरू झालेले आहेत। निग्लिजिबल फी मध्ये 100% प्लेसमेंटची गॅरंटी। आता असं आहे आपण एखाद्याला 3 महिन्याचा कोर्स सर्टिफिकेट कोर्स आपण करून घेऊया आणि तो जर त्यांनी जर चांगला केला नाही तर त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा होतो आणि त्याला इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो सक्सेस झाला तर 100% त्याला जॉब प्लेसमेंट हे मिळणारच आहे। हा सर्टिफिकेट कोर्स केला आणि मला जॉब नाही मिळाला कारण तो जर त्यांनी जर बरोबर केला नाही तर कोणत्याही याच्यामध्ये हुशारी किंवा सॉफ्ट स्किल हे पाहिल्याच जातं आणि त्या माध्यमातून त्यांना हे कोर्सेस केल्यानंतर 100% जॉब प्लेसमेंट मिळणार आहे। मी फक्त टेक्सटाईल पार्कच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, बाकी जसं आपल्याकडे डी मार्ट आहे, एन मार्ट आहे, अशा प्रकारचे सगळे होलमार्ट आहे हे सगळे निघालेले आहेत। यांना रिटेल सेल असोसिएट पाहिजे, त्यांच्याकरता रिटेल कॅशियर पाहिजे, ते सुद्धा आम्ही तशा प्रकारचे कोर्स डिझाईन करून त्यांना सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण पाहता की अन्न आणि प्रशासनामध्ये फार मोठ्या इंडस्ट्रीज जसं ब्रेड बनवणारी इंडस्ट्रीज असेल, आपल्याकडे मनबरी आहे, आपल्याकडे पालेकर आहे, अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांना सुद्धा फूड अँड ब्रिव्हेज सर्व्हिसेससाठी तो सुद्धा सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू केलेला आहे। जनरली आपण पाहतो की हाऊसकीपिंग साठी फार कमी लोक आपल्याला मिळत नाही, तो सर्टिफिकेट कोर्स इन हाऊसकीपिंग अशा प्रकारचा सर्टिफिकेट कोर्स सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे। आता तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जीएसटी लागू झालेला आहे, प्रत्येकाला ही जीएसटी भरण्यासाठी टॅलीवाला लागणार आहे किंवा डीटीपी वाला कम्प्युटर ऑपरेटर करणारा लागणार आहे, म्हणून सर्टिफिकेट कोर्स इन डीटीपी, सर्टिफिकेट कोर्स इन टॅली हे सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतीशास्त्र संघटना अमरावती व इंडियन अकॅडमी ऑफ पॅडिएट्रिक्सच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं।
जगभरातील नवजात शिशूंच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि मातांनी स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे या हेतूने जवळपास 170 पेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अरुण राऊत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर संजू बोराडे, डॉक्टर संदीप वानखडे, डॉक्टर सुमेधा पांढरेकर, डॉक्टर मिनल देशमुख, डॉक्टर शैलेश जयस्वाल, डॉक्टर कौस्तुभ देशमुख, डॉक्टर सुयोगा पानट देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. एकत्र येऊया, सातत्य स्तनपानाची टिकूया या वर्षीचे घोषवाक्याला अनुसरून हा संदेश तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. स्तनपान हेच अमृतपान अशी महती नवजात शिशू व मातांना पटविण्यासाठी डॉक्टर संजू बोराडे यांनी आपल्या संबोधनादरम्यान सांगितले. तुम्ही बाळाला दूध व्यवस्थित पाजलं तर बाळ सुदृढ राहतं, निरोगी राहतं आणि वारंवार आजारी पडत नाही. नाईलाज म्हणून भरती व्हावं लागतं ती गोष्ट वेगळी. म्हणून आता तुमच्या बाळाला आजार झाला पण दुसऱ्या बाळांना हा आजार होऊ नये याची काळजी घेण्याकरता तुम्ही आपल्या समाजात, तुम्ही आपल्या शेजारात, नंतरच्या होणाऱ्या बाळाला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आईच्या दुधाचं महत्त्व समजावून सांगा, जेणेकरून त्यांच्या मुलांवर या दवाखान्यात भरती व्हायची पाळी येणार नाही. कारण की डॉक्टरांचं काम फक्त आजारी झाल्यावर इलाज करणे हे नसून आजार टाळणे हे सुद्धा आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कोणत्याही आजाराचा इलाज करण्यापेक्षा ते टाळणे जास्त चांगलं. आणि लहानपणाचे जे आजार असतात ते जर स्तनपान केलं तर टाळल्या जाऊ शकतात. कार्यक्रम प्रसंगी बाळाला प्रथम स्तनाला केव्हा लावावे, सुरुवातीला येणारे चिकाचे दूध बाळाला पाजावे का, स्तनपान किती वेळा करावे, स्तनपानासाठी चांगली स्थिती कोणती, स्तनपान किती काळ चालू ठेवावे व स्तनपान करण्याचे आईला काही फायदे आहे का या विषयाला अनुसरून आकर्षक रांगोळी, भिंतीचित्रे व घोषवाक्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम प्रसंगी आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय स्थित वैद्यकीय चिकित्सक, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या धर्तीवर लवकरच वरुड तालुका येथे मदर मिल्क बँक सुरू करण्यात येणार आहे. स्तनपान संबंधी माहिती देताना डॉक्टर अरुण राऊत यांनी आपल्या संबोधनात सांगितले. त्याला पोटापाण्याची चिंता असते आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला बाहेर जावं लागतं. आई फक्त त्या बाळाच्या जवळ असते. त्यामुळे मी आईंना एवढीच विनंती करेन की कृपया हे आपलं बाळ आहे, आपण त्याची काळजी घ्या. आता राहिला प्रश्न मेळघाट, आपल्या सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. अमरावतीमध्ये मेळघाट आपल्याला कनेक्टेड आहे. आज अधिवेशन चाललंय. अधिवेशनात आपली सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी केवळ हाच विषय तिथे चर्चेला जातो. माता मृत्यू, बाळ मृत्यू, आपण त्याच्यावर विजय मिळवलाय, 100% नाही मिळवला. मीडिया पर्सनली या ठिकाणी आहे. मी एवढंच सांगेल की आमची डॉक्टर मंडळी, माझी सिस्टर मंडळी, आमचे प्रायव्हेट डॉक्टर मंडळी, आम्ही सर्व एक आहोत. एकीनं आम्ही सर्व माता भगिनी आणि बालकांची काळजी या ठिकाणी घेऊ, एवढी मी तुम्हाला पूर्णपणे ग्वाही देतो. आणि पुढे जाऊन मी हे सांगतो आपल्याला, आत्ता सुद्धा 2 दिवसापूर्वी मला पत्र मिळाले, आपल्या वरुडला आपल्याला तशी मदर बँक सुरू करायची, मदर मिल्क बँक, आईच्या दुधाची बँक. त्याच्यासाठी शासनाने पैसे सुद्धा मंजूर केले. आता धारणी आपल्यापासून खूप दूर आहे, दुर्गम भाग आहे, अतिदुर्गम आहे. त्या ठिकाणी सुद्धा ह्या 2 ठिकाणी आपण हे मदर मिल्क बँक सुरू करत आहोत येणाऱ्या कार्यकाळामध्ये. त्यामुळे हे आईच्या दूधाचं महत्व वेगळं आहे. म्हशीचं दूध आणि गाईचं दूध त्याच्यामध्ये थोडा फरक असतो, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. आता सरांनी सांगितलं की आईचं दूध पचनासाठी खूप सुंदर असतं बाळाला. वीज ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आता महावितरणद्वारे ग्राहकांशी थेट संवाद साधले जाणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिक कृतिशील होण्याचे महावितरणद्वारे निर्देश देण्यात आले आहे. महावितरणशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी आता अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहे.
तक्रार निवारणासाठी ग्राहकाला प्रत्येक वेळी महावितरण कार्यालयात येणे शक्य होत नाही. ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कृतीशील होत स्वतः पुढाकार घेत ग्राहकांशी सुसंवाद साधावा. यासाठी निवासी ग्राहक संस्था तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालय अशा ठिकाणी ग्राहकांचे मेळावे घ्यावेत आणि त्यांच्या विजेशी संबंधित तक्रारी जाणून घेत त्यांचे निराकरण करावेत असे निर्देश महावितरणद्वारे देण्यात आले आहे. मेळावे आयोजित करावेत, मात्र तत्पूर्वी निवासी ग्राहक संस्था ग्रामपंचायतींना त्यांची पूर्वसूचना द्यावी. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या संख्येत या मेळाव्याचे आयोजन करावे. याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच घेतलेला तपशील कार्यकारी संचालक यांच्याकडे दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत छायाचित्रासह सॉफ्ट कॉपीद्वारे सादर करावा. अशा मेळाव्यांना जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी. तसेच मेळाव्याचे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे व काही ठिकाणी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता अधीक्षक, कार्यकारी अभियंत्यांनी आवश्यकतेनुसार उपस्थित राहून तक्रार निवारण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देशही महावितरणच्या संचलन संचालकांनी दिले आहे. राज्यातील 11,000 एसटी बसेसमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करण्याचा एसटी महामंडळाद्वारे निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासासोबतच आता प्रवाशांना मनोरंजनाची सुविधा सुद्धा उपलब्ध झाली आहे. वर्तमान स्पर्धेच्या युगात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच खासगी संस्थांना सोबत घेऊन सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलल्या जात आहे. याकरिता महावितरण नंतर राज्य परिवहन महामंडळाद्वारे सुद्धा अत्याधुनिक सुविधा उपलब्धीवर भर दिला जात आहे. एसटी प्रवास यात्रा करताना प्रवाशांना मनोरंजन सेवा उपलब्धीकरिता एसटी विभागाद्वारे वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात्रेकरूंचे मनोरंजन व्हावे हा उद्देश लक्षात घेऊन एसटी विभागाद्वारे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवासी बांधवांना स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रवास करताना या मनोरंजन सेवेचा लाभ होणार आहे. एसटी बस सेवा म्हणजे शहरी व ग्रामीण क्षेत्राला जोडण्याचे काम करते. खासगी वाहतुकीची स्पर्धा लक्षात घेता एसटी विभागाद्वारे आपल्या वाणिज्य धोरणांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. प्रवासी बांधवांना आकर्षित करण्यासाठी खासगी वाहतूक व्यावसायिकांद्वारे नवनवे फंडे वापरले जात आहे. यामुळे एसटी विभागाच्या उत्पन्नावर सुद्धा फरक पडत असल्याने एसटी विभागाने वायफाय सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. एमआयडीसी परिसर स्थित नारायणा शाळेजवळ परप्रांतीय युवकांद्वारे प्राणघातक हल्ला. या सशस्त्र हल्ल्याने स्थानिक परिसरात भयपूर्ण तणाव. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांच्या पाल्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन. पुणे येथील कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे जिल्हा परिषद कर्मचारी हतबल. वाढत्या कामकाजाचा बोजा लक्षात घेता राज्यात सर्वत्र काळ्या फिती लावून आंदोलन. आणि जीएसटी लागू झाल्याने व्यापारी बांधवांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण. संपूर्ण महिनाभरात 1900 व्यापाऱ्यांनी केली नोंदणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन व ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा फक्त आरसीएन न्यूज. नमस्कार.